Now section 58. Facts admitted need not be proved. Facts admitted need not be proved. जर एखादी फॅक्ट ही ॲडमिट केलेली असेल तर ती फॅक्ट ही प्रूव्ह करण्याची गरज असणार नाही असा हा सेक्शन 58 सांगतो. कमीत कमी एवढं तर सांगता आलं पाहिजे बघा. फॅक्ट ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड. नाव प्रोव्हिजन. नो फॅक्ट नीड टू बी प्रूव्ड इन एनी प्रोसिडिंग which the parties thereto or their agent agree to admit at the hearing, or which before hearing they agree to admit by any writing under their hands, or which by any rule of pleading in force at the time they are deemed to have admitted by their pleadings. काय काय सांगितलं बघा आता. पार्ट फर्स्ट करा. सेक्शन 58 मध्ये पार्ट फर्स्ट. No fact need to be proved in any proceeding which the party agrees or their agent agrees to admit at the hearing. घटनास्थळाचा पंचनामा मान्य करा. हो, आम्ही मान्य करतो. करून टाकला. आता घटनास्थळ पंचनामा प्रूव्ह करण्याची गरज पडणार नाही. असं होतंय क्रिमिनल लॉयर्स बघा. फर्दर, द फॅक्ट विच बिफोर हिअरिंग दे ॲग्री टू ॲडमिट बाय एनी रायटिंग अंडर देअर हँड्स. प्रकरण हिअरिंगच्या पूर्वीच त्यांनी असं ठरवलं की नाही बाबा आपल्याला ह्या फॅक्टवरती पुरावा द्यायचा नाही, हे आपण ॲडमिट करून चालू. असं जर काही त्यांनी रायटिंगमध्ये दिलेलं असेल तर मग ती फॅक्ट ही ॲडमिट झाली, ज्याचा पुरावा आपल्याला न्यायालयासमोर द्यायची गरज भासणार नाही. ऑर विच बाय एनी रूल ऑफ प्लीडिंग दे आर डीम्ड टू हॅव ॲडमिटेड बाय देअर प्लीडिंग. आता याला काय म्हणायचं? रूल ऑफ प्लीडिंग याच्याप्रमाणे त्या ठिकाणी असं समजण्यात आलेलं आहे की ही फॅक्ट त्यांना ॲडमिट आहे. उदाहरण, प्लेंटमध्ये जी कुठली फॅक्ट आहे त्याला डिफेंडंट डिनाय करायला विसरला. डिनाय करायला विसरला म्हणजे फॅक्ट इन इश्यूला तो जर डिनाय करत नसेल तर काय झालं मग? ते त्याला मान्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी असं समजण्यात येईल दे आर डीम्ड टू हॅव ॲडमिटेड बाय देअर प्लीडिंग, याला म्हणायचं. नाव however, one explanation, एक अट त्यांनी अशी दिली, इट इज प्रोव्हाइडेड दॅट. आता हे सगळं झालं, आपल्यावरचे सर्कमस्टन्सेस आपण पाहिले, हे ॲडमिट कधी होतंय काय नाही आणि ती फॅक्ट कधी प्रूव्ह करायची गरज पडणार नाही. याच्यानंतर त्यांनी पुढे अशी एक अट दिली, इट इज प्रोव्हाइडेड दॅट द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रिशन require the fact admitted to be proved otherwise than by such admission. आपण फार खुश झालो त्याला ह्याला फॅक्ट ॲडमिट केली, पण हे ॲडमिशन अशा ॲडमिशनच्या द्वारे नव्हे तर अन्य प्रकारे साबित करणे, प्रूव्ह करणे हे जर त्या न्यायालयाला त्याच्या डिस्क्रिशननुसार आवश्यक जर वाटलं तर मग मात्र आपल्याला ती फॅक्ट त्या ठिकाणी प्रूव्ह करावं लागेल. अदरवाईज देर इज नो एनी नीड टू प्रूव्ह सच फॅक्ट. कंडिशन लक्षात आलेली आहे का? आली का तुमच्या इथे? इकडे लांब मला ऐकूच येत नाही. कंडिशन काय सांगते? इट इज प्रोव्हाइडेड दॅट. यापुढे अशी अट आहे की, कोणती अट आहे? आता सेक्शन 58 तर क्लिअर कट सांगतो फॅक्ट्स ॲडमिटेड डिड नॉट टू बी प्रूव्ड, पण इथे त्यांनी कंडिशन टाकली. म्हणजे काय? याच्या विरुद्ध काहीतरी हे सांगतोय. आता काय सांगतो हा? की द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रिएशन. कोर्टाला असं वाटलं की नाही, सच द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रिएशन रिक्वायर्स द फॅक्ट ॲडमिटेड टू बी प्रूव्ड. जी फॅक्ट तुम्ही ॲडमिट केली म्हणता ती फॅक्ट ही प्रूव्ह करणं न्यायालयाच्या मते, न्यायालयाच्या डिस्क्रिशननुसार जर गरजेचं असेल. काय करणं गरजेचं आहे? बी प्रूव्ड अदरवाईज दॅन ॲज सच ॲडमिशन. तशा प्रकारच्या ॲडमिशनच्या शिवाय जर तुम्हाला ती फॅक्ट प्रूव्ह करणं गरजेचं असं, तुम्ही प्रूव्ह करणं गरजेचं आहे असं जर न्यायालयाला वाटलं तर मग मात्र ती फॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करावी लागेल. अदरवाईज द फॅक्ट ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड.